त्यांची ताजी आकडेवारी देखील आपल्या समोर आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती यावेळेला पाहायला मिळते। तर दुसरीकडे एनडीएची 9 जागांवरून 2 जागांवरती झालेली घसरणही चिंतेचा विषय। नक्कीच विशाल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही चर्चा होती की तिथं शरद पवारांच्या बद्दल सिंपतीची वेव सध्या आहे आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांचा परफॉर्मन्स, महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स चांगला असेल याच्याबद्दल बोललं जात होतं। विदर्भाबद्दल काही जण असं सांगत होते नक्कीच की एखादी दुसरी जागा, एकच जागा बोललं जात होतं की ती फक्त भाजप जिंकेल, बाकी सगळीकडे भाजपचा सफाया होईल। प्रत्यक्षामध्ये एकाच्या ऐवजी 2 जागा भाजपला जिंकता आल्या। खरं तर कोणे एकेकाळी विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण मधल्या काळामध्ये तो भाजपनं पूर्णपणानं ढासळवला होता। आता काँग्रेसला पुन्हा त्या दिवसांमध्ये पक्षाला घेऊन जाता आले जेव्हा पूर्ण विदर्भ अख्खाच्या अख्खा काँग्रेसला जिंकता येऊ शकत होता। गडकरी अर्थातच परत चौथ्यांदा विजयी झालेले आहेत आणि फार काट्याची टक्कर म्हणता येईल अशा पद्धतीनं अकोल्यामध्ये अनुप धोत्रे विजयी झाले। तिथेही डॉक्टर पाटील, अभय पाटील खूप त्यांच्यामध्ये पुढं मागं असं होत होतं। फार मोठं मार्जिन जरी नसलं तरी शेवटी भाजपला ती जागा जिंकता आली। भाजपसाठी विदर्भात असं पतन होणं हे नक्कीच फार त्यांना वाईट वाटवणारं असेल यात शंका नाही। एकंदरीतच विदर्भात बघितलं तर अशी परिस्थिती आली आहे आणि इकडनं जर पुन्हा एकदा आपल्याकडे या क्षणाचा महानिकालातली सगळ्यात मोठी बातमी, आतापर्यंत महाराष्ट्रातल्या एकूण 42 जागांचे निकाल हाती आलेले आहेत आणि महाविकास आघाडीला 26, महायुतीला 15 तर अपक्ष अशा प्रकारच्या या जागा। हे चित्र स्पष्ट होत आहे। फक्त 6 जागांचे निकाल येणं आता बाकी आहे। महानिकालाचा हा अंतिम टप्पा म्हणता येईल, कारण 48 पैकी 42 जागांचे निकाल हाती आलेले आहेत। तर महाविकास आघाडीला 26, महायुती 15 तर अपक्ष एका जागेवर विजयी झालेले आहेत। सरिता मॅडम, केतकर, मी आपल्याकडे येते। मुंबईचे जर आकडे आपण बघितले तर ठाकरेंना 4 जागा मिळालेल्या आहेत आणि 1 काँग्रेस आणि 1 भाजप। येणाऱ्या काळामध्ये महापालिकेची निवडणूक होणार आहे, जे आधीचं समीकरण आहे ते बदलणारं दिसतंय का? आणि मुंबई कोणाची, हा जो प्रश्न आहे तो कसा निकाली निघेल? मला वाटतं मुंबईचा जर विचार केला तर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस जवळजवळ अस्तित्वात नव्हती, थोड्याशा त्यांच्या जागा असतील। त्यामुळे मुंबईमध्ये फक्त काँग्रेस, त्याच्यानंतर आत्ताच्या भाषेमध्ये ठाकरे सेना किंवा शिंदे सेना हाच मुख्यतः संघर्ष असणार आहे। भाजपसुद्धा त्या अर्थानं नव्हती, परंतु भाजप आणि शिवसेना या दोघांनी एकत्रपणे 2दा किंवा 3दा निवडणुका लढवून त्यांनी सत्तासुद्धा काबीज केलेली आहे महापालिकेमध्ये। त्यामुळे भाजप हा पण फोर्स आहे, परंतु भाजपचा जो फोर्स आहे तो देशातल्या एकूण मोदींच्या आणि भाजपच्या वाढत्या प्रभावाचं प्रतिबिंब म्हणून आलेला आहे, तो स्वयंभू नाही आहे। शिवसेनेचा किंवा आता शिंदेसेना, शिवसेनेचा जो आहे तो स्वयंभू प्रभाव आहे मुंबईवरचा। काँग्रेस त्यांच्याबरोबरच काही प्रमाणात स्वयंभू प्रभावात आहे, परंतु ती मुंबई काँग्रेस आपण ज्याला म्हणतो ती। अदरवाईज भाजप किंवा राष्ट्रवादी या दोघांचा तसा प्रभाव मुंबईवरती नाही। त्यामुळे महापालिकेमधलं समीकरण बदलताना फारसं बदलेल असंच मला वाटत नाही। ह्या दोन्ही शिवसेनेमध्ये जो संघर्ष होईल तोच प्रामुख्याने होईल आणि थोड्याफार प्रमाणामध्ये काँग्रेस। मला एक प्रश्न विचार